लक्षभेदी, कार्यकुशल, संयमी, तडफदार, कणखर नेतृत्व आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 आपल्यास कळवण्यात येतंय की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे। तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती। कार्यक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे शुभेच्छा स्वीकारणार। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सुरेल संगीत महफिल। आयोजक शिवसेना, युवासेना व महिला आघाडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन। टोरंटो हा प्रकल्प कर्जतमध्ये होऊ घातलेला आहे। कोटलपाली, खलाटी व ढाक या परिसरामध्ये हा प्रस्थापित असलेला टोरंटो प्रकल्प होत असताना अनेक शेतकरी तिथे बाधित होत आहेत। बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आदिवासी बांधव आहेत, परंतु आदिवासी बांधवांना जी शासनाची जी पडीक जमीन भेटलेली आहे त्या जमिनीवरती सुद्धा त्या शेतकऱ्यांना, आदिवासींना कुठेतरी शासन स्तरावरती विचारलं जात नाही। कंपनी मनमानी पद्धतीने त्यांचं काम सुरू करत आहेत। त्या सुरू करत असलेल्या कामाला आमचा विरोध आहे, कारण सर्वप्रथम तुमच्या प्रकल्पाचा हेतू आणि उद्देश आणि आपला लेआउट आम्हाला जरूर या कर्जतकर जनतेला समजला पाहिजे। कारण हा प्रकल्प तिथं होत असताना खऱ्या अर्थाने कर्जतचा भकास वातावरण होईल असं आम्हाला प्रामुख्याने शिवसेना पक्षाला वाटत आहे। आणि न्याय हक्कासाठी भांडणारी आमची ही शिवसेना आज रस्त्यावरती उतरायचा सुद्धा शिवसेना कधी मागे पुढे बघत नाही। आमच्या बांधवांवरती होणारा अन्याय जर आम्ही उघड्या डोळ्याने बघत असू तर आम्ही शिवसैनिक कसले। म्हणून आज आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय असेल, DSP ऑफिस असेल, फॉरेस्ट ऑफिस असेल, इथे आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही प्रामुख्याने आमच्या मागण्या सांगितल्या आहेत की या टोरंटो प्रकल्पामुळे तालुक्याला हानी पोचणार आहे। या सर्व मागण्या आम्ही घेऊन प्रत्यक्षरित्या आज सर्वजण आम्ही इथे सर्व पदाधिकारी तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। पुढील कालावधीमध्ये जर याचा विचार या शासकीय स्तरावरती आणि कंपनी मिळून जर केला नाही तर उग्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने या तालुकाभर आम्ही घोषित करू। कारण खऱ्या अर्थाने 600 एकर जमीन जी फॉरेस्ट लँड जी या कंपनीला जसं आपण बोलतो हुंड्यामध्ये दिली जाते, तसं सरकारने याला हुंड्यामध्ये दिली का काय अशी आमची भावना आहे। कारण या तालुक्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जेव्हा फॉरेस्ट रस्त्याला आडवा येतो तेव्हा तिथे रस्ता होत नाही। मग तुमच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो की कर्जत मुरबाड रस्ता असेल, कर्जत कल्याण रस्ता असेल, कर्जत पलसदरी मार्गे खोपोली रस्ता असेल, तिथे ज्या फॉरेस्टच्या वतीने ज्या रस्त्याचं काम अडकलेलं आहे तिथं आमच्या मायबापाच्या आम्ही जमिनी देऊन तिथं तर फॉरेस्ट ही हस्तांतरित जागा करीत असेल, जशी आता कंपनीला हस्तांतरित केलेली आहे, तर आम्हीसुद्धा आमच्या जमिनी हस्तांतरित करू आणि सरकारला ही जमीन फॉरेस्टने ही राज्य शासन किंवा केंद्र शासना रोडसाठी द्यावी, या आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला जागृत करून सांगत आहोत। आपल्याला एवढंच सांगेल की याचा विचार पुढील कालावधीमध्ये लवकरात लवकर कंपनीने करावा, नाहीतर आम्ही आमची पुढची पावले शिवसेना स्टाईलने घेऊ, एवढंच आपल्या माध्यमातून सांगू। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।